नमस्कार, मी सौ शैलजा शिवाजी पाटील, मनपा नेहरूनगर विद्यामंदिर शाळा क्रमांक 61 कोल्हापूर। या व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञान या क्षमतेमधील 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो या अध्ययन स्तरातील दशकाची ओळख ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रभावीपणे रुजवण्यासाठीच्या काही नाविन्यपूर्ण कृती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। शिक्षक मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्याज्ञान झालेलं आहेच। 0 ते 9 नंतर दशकाची ओळख विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे अत्यंत आवश्यक आहे आणि हीच दशकाची संकल्पना या कृतींद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उतरवणं सहज शक्य होईल। यासाठी प्रथम आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा सराव पुन्हा एकदा आपण घेऊ शकतो। यासाठी आपण विविध वस्तू, विद्यार्थ्यांनीच बनवलेली फुले, गणित पेटीतील काही मणी, कागदी ग्लास यांचा वापर करून आपण 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा अधिकाधिक सराव करून घेऊ शकतो आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना हे स्पष्ट करून सांगू शकतो की हे सर्वजण एकटे एकटे येतात, म्हणून आपण यांना एकक असे म्हणतो। यांना आपण एकक असे म्हणतो आणि या एककाकडूनच 9 एककानंतर आणखी एक एकक आपण त्यात मिसळल्यानंतर 10 एकक होतात आणि या 10 एककालाच आपण एक दशक असे म्हणतो आणि हीच दशकाची संकल्पना पुढील कृतींद्वारे आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहोत। आपली पहिली कृती आहे मणी ओवूया दशक बनवूया। शिक्षक मित्र हो, आपल्याकडे उपलब्ध असणारी जी गणित पेटी आहे त्या गणित पेटीमध्ये असणारी जी दशकाची माळ आहे त्या दशकाच्या माळेतील जे मणी आहेत ते मणी सुटे करून आपण विद्यार्थ्यांकडे देणार आहोत आणि प्रत्येकाला 10 मणी ओवण्यास सांगणार आहोत आणि 10 मणी ओवल्यानंतर त्यांचं एक दशक बनणार आहे। तर मुलांनो, आपल्याला यातले 10 मणी तुम्हाला त्या माळेत ओवायचे आहेत आणि दशकाची माळ बनवायची आहे। ओवा पाहू। मुलांना आपण प्रत्यक्ष दशक प्रतीके बनवण्यास या कृतीमध्ये सांगत आहोत। या मण्यांसोबतच आपण आपल्या काडेपेटीत असणाऱ्या ज्या काड्या आहेत या काड्यांचंही दशक प्रतीक म्हणून आपण वापर करण्यासाठी मुलांना दशक प्रतीक बनवण्यास सांगू शकतो। याशिवाय आपल्याकडे स्केच पेन, पेन्सिल यांचा वापर 10चा गट करून दशक प्रतीक म्हणून बनवण्यास त्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो। याशिवाय कार्यानुभव अंतर्गत तयार केलेली काही जी फुलं वगैरे आहेत यांचाही वापर आपण दशक प्रतीकांसाठी करून घेऊ शकतो। अशा प्रकारे दशकाची माळ बनवलेली आहे। बघा, विद्यार्थ्यांना दिलेले जे मणी होते ते मणी विद्यार्थ्यांनी यामध्ये 10 मणी ओवलेले आहेत आणि दशकाची माळ बनवलेली आहे। अशा प्रकारे गणित पेटीत असणाऱ्या या दशकाच्या माळेतील वेगवेगळ्या रंगाचे मणी ओवून आपण दशकाच्या माळा विद्यार्थ्यांकडूनच बनवून घेऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये दशकाची संकल्पना रुजवू शकतो। यानंतरची कृती आहे दशकाचा मनोरा आणि स्टारचा तोरा। दशकाचा मनोरा आणि स्टारचा तोरा। शिक्षक मित्र हो, आपल्या या छोट्या विद्यार्थ्यांना बक्षिसाचं, कौतुकाचं फार आकर्षण असतं आणि यासाठी त्यांना एखादी कृती आपण जेव्हा करायला देतो तेव्हा ती कृती केल्यानंतर त्यांना काहीतरी बक्षीस मिळणार आहे हे ज्यावेळेस आपण त्यांना आमिष दाखवतो तेव्हा ते विद्यार्थी त्या ओढीने ती कृती बरोबर करण्याचा प्रयत्न करतात। आता आपल्या या मित्रांना आपण दशकाचा मनोरा बनवण्यास सांगणार आहोत आणि जे पहिल्यांदा मनोरा बनवेल त्याला यातला एक स्टार बक्षीस म्हणून देणार आहोत। तर अद्वैत आणि आदिती, बनवा बघू दशकाचा मनोरा। कोण पहिला बनवेल त्याला एक स्टार मिळणार आहे का? बघा, या कृतीमध्ये आपल्यात अद्वैत जिंकला आणि म्हणून आपण अद्वैतला देणार आहोत एक स्टार। अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून हे दशकाचे मनोरे बनवून दशकाची कल्पना आपण विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकतो। शिक्षक मित्र हो, या सर्व कृतींच्या अधिकाधिक सरावामुळे निश्चितच आपले विद्यार्थी अपेक्षित स्तरापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।